तर काय विषय झाला तुम्हाला सांगतो. माझं कोकण ट्रिपचं प्लॅन होतं आणि नाही थांबा आधी नमस्कार मित्रांनो, ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कोकण ट्रिपचा आपला प्लॅन होता, पण प्रॉब्लेम काय आला की ऐन टायमाला मित्रांच्या प्रॉब्लेममुळे कोकण ट्रिप कॅन्सल करण्यात आली आपली. काय कारण असतो इकडे तिकडे. पण त्याच्यानंतर भाऊजी म्हणले की सगळा खर्च करतो चल येत असला तर. ह्यामुळे तुम्हाला सांगतो बघा, ही टी शर्ट झोपेतनं उठून हाय असं गाडीत बसलो. म्हटलं भाऊजी खर्च करणार म्हटल्यावर सुट्टी नॉट. आता मी नाशिक त्र्यंबकेश्वरच्या मार्गे असं जो उज्जैन ओंकारेश्वर करून माघारी याचा विचार आमच्या डोक्यात आहे. मी ही ब्लॉग मध्ये एवढ्यासाठी सांगतोय जेणेकरून त्या कारणानं होईना आपल्याला तिकडे जायची गरज पडली पाहिजे. मधनं कोण म्हणून माघारी जाऊया. आणि या ठिकाणी तर हे आमचं देखणं दाजी, पण ह्यांना दाखवल्यावर नजर ह्यांना ब्लॉग मध्ये दाखवल्यावर नजर लागते गेल्या वेळेस इकडे सहसा. जर चेहरा ब्लर झाला असेल व्हिडिओ मध्ये पुढच्या एडिटिंग मध्ये तर तुम्ही समजून जावा. हिचं काय नाही, ही काय दिकणी बिकणी काय नाही, हिला कोणी बोलली हिला बघून दुसऱ्याला नजर लागते. तर या ठिकाणी आम्ही निघालो आता नाशिकच्या दिशेनं. नाशिकमध्ये जाऊन आधी आपला मुक्काम आहे, भाऊजींचे मित्र आहेत त्यांच्या घरी. त्यामुळे आम्ही एवढी बजेट ट्रिप करणार आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे येऊन जाऊन खर्च झाला तर कुठं तर सुलभ शौचालय 2 रुपये खर्च होऊ शकतो. बाकी जास्त काय खर्च व्हायची काय अपेक्षा नाही. तर अशा रीतीने बघा, पेट्रोल पंप बघून करून असं कशाला रे, म्हणजे बघू शकता एवढी बजेट ट्रिप होणार आहे. आणि त्यानुसार बघू. आणि गाडी पण आम्ही स्विफ्ट घेऊन चालू, थार लावले घरी, फॉर्च्युनर लावले आणि स्विफ्ट घेऊन चालू, कारण सीएनजी परवडतोय म्हणून. आणि नशेब असा तो सीएनजीच मिळाला कुठं. चला असू द्या, पुढं कसं काय होणार सगळं सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नाही बघितलं तरी काय, आम्ही आमच्या आठवणींसाठी व्हिडिओ बनवतोय, कारण ही परत बघायला मजा येते. चला पुढे भेटतो. विषय काय झाला माहिती आहे, थांबा गॉगल घालता मला देखणं दिसायला लग्नात बघायचं चालू बाबा. तर हा त्यात काय विषय झाला माहिती आहे, आता घाला थांबा सांगू द्या. टोल संपला. तर आता टोलवरती आम्ही होतो आणि त्या ठिकाणी काय झाला होता विषय, आम्ही घेत थांब टोलवरती. मग विषय कसा झाला की आम्हाला सोडायचं होतं, पण सोमाचा फोन आला थांबा. मग मागा तुम्हाला टोल नाक्यात सांगायला राहिलं होतं. काय झालं विषय माहिती आहे, टोल नाक्यावरती रील स्टार आहे म्हणून सांगितल्यानंतर सोडतो म्हणली, पण प्रॉब्लेम झालाय सर्व नाही. रील स्टार मी आहे म्हणल्यावर ना, तुझ्यामुळे म्हणल्यावर परत त्याने बॅरिगेट लावलं आणि परत त्याचा सर्व्हर बंद पडला म्हणून सोडला आम्हाला. पण ना फ्रीमध्ये सुटलो टोल नाक्यावर. सर्व्हर बंद होता ते मला जाऊ द्या, असू दे जाऊ. गॉगल ही ताई बघून समजून घ्या तुम्ही. असं इमॅजिन करा की माझ्या डोळ्यावर गॉगल आहे. आता आम्ही इथे एका पेट्रोल पंपवर थांबलोय, कारण आपल्या गाडीचा हे बघू शकता टायर पंक्चर झालंय. आणि विशेष सांगतो, पंक्चरचे 100 रुपये झाले तिथं. आणि तिथं फक्त टायर खोलायचे 100 रुपये घ्यायला लागलेत. आता कुठं तर आहे थोडंफार शिंगणापूरच्या जवळ. आणि आताच मी ऐकलंय की काहीतरी ऐकलंय आणि आम्ही शनिदेवाला चाललो. शनी शिंगणापूरला आलेले दर्शन घेणार आहे शनी देवता. सो लेट्स सी हाऊ इट गोज. त्या पोचलोय आपण कुठं, विंचूरला. बरोबर, हा विंचूर म्हणजे नाशिकच्या जवळपास बसलोय. हाच तो दादू जो की नाशिकचा, म्हणजे आपला ज्यांच्या घरी आज आपण स्टे करणार आहे आणि आमच्या भाऊजींचा जवळचा मित्र पण म्हणू शकतो. त्यासोबत महत्वाचं काय माहिती आहे का, आम्ही 4 आता निघणार आहे तो उज्जैनला. उज्जैनला रात्री निघायचा विचार आहे. त्यामुळे बघू, मागणं लाईट येते जर दादू नीट दिसत द्या ना आमचा दादू बघा आहे का. हा पुढं आता जाऊन जेवण यांच्या घरी करतो मस्तपैकी, निघायचं रात्रीच की जेणेकरून सकाळ तुम्हाला उज्जैनचा विषय दाखवतो. अशा रीतीने रात्रभर प्रवास करतोय आपण आणि सध्या महाकालच्या दरबारात, म्हणजेच आता थोड्या वेळात आपण पोचतोय उज्जैनला. आणि त्याच्यानंतर स्टे करून त्यानंतर थोडं झोपायचं आणि सकाळी बघू आता उठल्यानंतर तुम्हाला बाकीचे अपडेट देतो. सध्या झोपीचे चेहरे तुम्हाला दिसत असतील. दादू चालू आहे, शिकायला लागले. तर सध्या आपण आहे उज्जैनमध्ये आणि महाकालेश्वरच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. सकाळी पहाटे पोचलेलो, रूम घेऊन आपण मस्तपैकी आवरून तयार झालो. ही जास्त गुरी असल्यामुळे मला यावरती इम्पॅक्ट पडतोय. आणि तर बघूया आता दर्शन वगैरे घेऊया. मला ड्रायव्हर म्हणून आणले. मला आधी वाटलं तुम्हाला फिरायचं पण मागे लागलेत मी काहीतरी असेल. मला ड्रायव्हर म्हणून आणलेलं या ठिकाणी. दादू बसल्या पुढे बघू शकता, याला पुरी बाल चालू आहेत. आणि जर तुमच्यावर चांगली स्थळं असतील तर नक्की पाठवा. आणि डॉक्टरांस प्रथम प्राधान्य आहे. तर रिक्षातनं उतरलेलो आहे आणि चालतोय आपण मंदिराकडे. तसं स्ट्रीट्स भारी आहे तिथं, म्हणजे जे फूड आहे त्याचा जो स्मेल येतो ना एवढा भारी आहे ना, असं लय खायची इच्छा होते. पण आपण ठरलं की दर्शन घेतल्यानंतरच आपण काहीतरी खाऊन घेईल. दर्शनाआधी घेऊया, महत्त्वाचं दर्शनासाठी आलो आपण. आणि महाकाल की नगरी में आके पहिले दर्शन लेंगे मग खाएंगे असं मी सांगितलेलं आहे. चालू आहे बघू. आता आम्हाला गॉगल घ्यायला होतं, पण गॉगलची किंमत त्याने 170 रुपये सांगितली. 150 गॉगल म्हणून भांडणं केली, पण मिळाला ना, शेवटी घेतला नाही आम्ही गॉगल. दर्शन घ्या सगळे. या ठिकाणी बघता स्वतः धर्मेंद्र प्रधान पूजेला बसलेला आहे. तिकडे प्रोटेस्ट चालू लोकांचा, तिथं येऊ पूजेला बसणार.
तर दर्शन घेऊन अशा रीतीने आपण बाहेर पडलोय आणि बाहेर पडल्यानंतर आता फोटो सेशन थोडंसं होणार आहे. हे बघताय मंदिर पाठीमागं आणि तर दर्शन अगदी व्यवस्थित झालं. मोबाईल नेऊ देत नाही, त्यात गपचूप नेला होता, त्यात व्हिडिओ काढले 4-5. काय आत एकदा नेल्यावर काय म्हणत नाही, स्टार्टिंगला चेकिंग करते त्यामुळे काय असल्या प्रसाद पिशवीत टाकून नेला होता. सो तुम्ही बी ती आयडिया करू शकता, पण चेक केलं तर परत काउंटरला जमा करायला लागतं. साहेब आता ते असं धागा बांधून घेणार आहेत आणि परंपरा आहे, जाऊ द्या असू द्या, करू दे त्यांना. आपण पण बांधून घेतलं तुम्हाला दाखवतो. लावून घेतो आपण या ठिकाणी बघ स्टार्टिंग चालू नाही करत 1 सेकंड. ही बांध केली आहे आम्ही, बांधलंय आणि हे आता लावून पण घेतोय. महाकालचं परंपरा प्रतिष्ठा अनुशासन तब्बल का नाही 15-16 तास फोटोशूट झाल्यानंतर थोडं पुढं चालत आलोय. काय फोटो एवढे काढले तुम्हाला सांगते. आणि व्हिडिओ बघितला कळलं ब्लॉगमध्ये, म्हणजे 1-2 ठीक आहे, प्रत्येक पॉईंटला फोटो करून असं ते सांग. त्यांना काय आठवण ठेवायचं असतील, पण एवढ्या आठवणी तर कुठे ठेवायचे. मी आपलं तेवढंच पॉईंट टू पॉईंट घेतोय. आता पुढे बाहेर दाखवतो पॉईंट तुम्हाला भरपूर सांगा. कसा दिसतो सांगा नक्की कमेंटमध्ये. सीन्स तुम्हाला मी सध्या दाखवतोय, बघून घ्या. ओके, बघितलं. वर्षकीत मी प्रॉपर पंढरपूर सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातून आलेलो होतो आणि इथं 6D भस्मारतीचा मी एक्सपिरियन्स घेतला, अनुभव घेतला, ज्याच्यामध्ये खरं सांगतो ज्यांचं बुकिंग होत नाही किंवा ज्या लोकांना ह्याचा अनुभव. आपलं उज्जैनचं महाकालचं दर्शन झालं आहे आणि त्यानंतर दर्शन करावं लागतं ते म्हणजे कालभैरवचं. तिकडंच आपण चाललेलो आहे आणि त्याचं दर्शन केल्याशिवाय दर्शन सार्थक झालं असं म्हणतात. आणि ह्या गाडीत लय हालतंय त्यामुळे मी हाला लागलेलो आहे. टकुरं थोडंसं दुखत आहे आणि या ठिकाणी खूप फपुटा येत आहे तोंडावरती. सो बघू शकता इकडे 2 जण बसले, ही हसले, ते पोरला पोरगी बघायला चालू केलं आहे. आणि एवढं मोठं हृदय यायचं की याला 1 नाही 2 पोरी बघायला ठरले. त्या आपण कालभैरवच्या मंदिरासमोर आहे आणि इथं एक विषय कळला की म्हणजे एवढा त्रास देतात, ही घ्या ती घ्या, ही घ्या ती घ्या. क्या माणूस तर एकदा घेतलं की त्यात तुम्हाला चांगलं 1000-2000 घंटा लावणार आहे. त्यामुळे शक्यतो कोणा नादी लावणार आहे. तिथं आला तर डायरेक्ट दर्शन घ्यायचं, कारण देवाची अपेक्षा काही नसते, फक्त श्रद्धाभाव तुमचा चांगला पाहिजे. देव सगळंही करतो, त्यामुळं फक्त मनातनं भावना चांगली पाहिजे. इथं काय असं तर त्या देवाला काहीतरी चढवावं वगैरे असं काय नसतं. आणि त्यात महत्त्वाचं दर्शन व्यवस्थित करून घ्यायचं असेल त्यांच्या नादी लागू नका. त्या ठिकाणी आपण कालभैरव मंदिराच्या मुख्यद्वारापाशी तर आलेलो आहे. मोठी लाईन आहे तशी, बघू शकता इकडे. आणि बघू हळूहळू तर दर्शनाला 1.5-1.5 तास तर लागेल. गेले 1.5 ते 2 तास लाईनमध्ये. आणि भाऊ हे काय काय दाखवायचं? हे संभाजीनगरचे आहे. संभाजीनगरवरून आले, छत्रपती संभाजीनगरवरून. नाव काय तुमचं? आदित्य पाटील. ह्याने बघू शकता यांच्या गाडीतलं मटेरियल इकडं आणलेलं आहे कालभैरव मंदिरासाठी. चालायचंच. हा ही खिशातली काढली काय? खिशातून काढली होती. आता मी आहे रूममध्ये. रूम तशी मस्त आहे, नाही तुला नाही दाखवत. हो इथं समोर आंघोळ करून आला. आता मी दाखवत नाही तुम्हाला, अजिबात मी दाखवणार नाही. हो बघू शकता, अजिबात दाखवलेलं नाही आहे मी. आणि अश्लीलता बी आपण पसरवतच नाही. पण हां, लवकरावर आम्हाला जायचं सध्या सराफ बाजारला. आणि सराफ बाजारमध्ये म्हणजे तुम्हाला सांगतो, इंदोरमध्ये आला आहे तर इथलं फूड ट्राय करा. सकाळी आम्ही जेवलेलो आहे अराऊंड 12च्या आसपास. 12च्या आसपास जेवलो. तेव्हापासून काही खाल्लेलं नाही. त्याचं रिझन हे होतं की संध्याकाळी सराफ बाजारमध्ये एवढं खायला भारी भारी आयटम मिळणार आहेत. तुम्हाला दाखवतो, यू विल बी सो खुश बघून दॅट की व्हॉट वी आर खाईंग. डन, लेट्स गो, आय विल शो यू. आम्ही सगळेजण निघालो आहोत. ते एक विषय आहे का, निघालेलो आहोत. रूममधून बाहेर पडलोय, महत्वाचं मी निघालेलो आहोत. रूमच्या खाली आलोय, आता रिक्षाची वाट बघतोय. बघा ही थारची मालकी नाही, इथं थार आहे, स्विफ्ट आहे. इथं तुम्हाला सांगतो, इथं त्या 2-4 गाड्या आहेत घरात. इथं फॉर्च्युनर आहे, स्विफ्ट आहे, सगळ्याकडे. पण इथं रिक्षानंच फिरणार आम्ही आणि रिक्षाने फिरणार आहे. तर सध्या मी एका अशा ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी आहे. थांबा एकदा ते व्हिज्युअल्स बघून घ्या, मग बाकी सगळं सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला खाऊगल्ली दाखवायला आलेलो आहे. मग आता कसं आहे, आपण सुरुवात करतोय. पहिल्यांदा आपण पोहोचलो तो जोशी दही वडा हाऊस इथं. आणि थांबा, इथली खासियत काय तुम्हाला ती दाखवतो. वो अंकल जी वो ऐसा उछालते वो नहीं आज, थोड़ी देर से आएंगे कोई बात. त्यांच्याकडे आता ते यांचे पप्पा येणार, त्यांनी उचलून दाखवतील. तोपर्यंत खाऊन घेतो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो. हा दही वडा आणि हाच आता टेस्ट करून बघूया. स्टार्टिंग आपण करणार आहे. यांना लवकर चमच्यावर येत नाही. वा, भाऊजीने मदत केली.
क्वालिटी तोडतो नाही एक नंबर विषय नक्की आवर्जून ट्राय करायला नंतर. तरी त्याला पहिला गडी गारत नाही, सॉरी पहिला आयटम झाला आपला खाऊन. आता पुढच्या आयटमकडे वळतो जिथं आपण कचोरी चाट करतो. बाकी आपली टीम बघताय सगळे, आत्ता सुरुवात आहे, अजून खूप काय काय खायचं आहे. डन. प्लेस आहे ते हे आहे ते म्हणजे सावरिया चाट हाऊस. इथं आता टिक्के वाजायला चालत आणि आपण पण एक घेतोय. सो लेट्स सी हाऊ इट गोज. सगळंच रिव्ह्यू काय मी देणार नाही, आपण टीम आपली पहिल्यांदा खाईल, बघू यांना काय आवडतं. पहिला घास पावजीच्या नावाचा. ओके, आता आपण पुढच्या स्टॉलला चाललोय जिथं आपण आदेश शाही पराठा म्हणून आहे, तो पराठा खायला चाललोय. एकच पराठा याचा चौकात खायचा म्हणजे सगळं खायला मिळतं. तिसरं ठिकाण आहे ना, बरोबर, आदेश शाही पराठा हाऊस. भैया आपला स्पेशल कोणता पराठा है? शाही पराठा शाही ना, एक लगा दो. 150 ₹1 में 1 मिनट में देतो सॉरी. हा चलेगा सर, कोई बात. 1 मिनिट बघण्यासारखे. ह्यांचे जे उलतान आहे ना ते आपल्या घरच्या तवे एवढं. भाई एक बार उलताना हो दिखा ना, एक बार ये उठा के. हे बघा कसा विषय. जरूर जरूर. तर आपला हा असा शाही पराठा आलेला आहे आणि हे वर जेवढं बघताय ते बटर आहे, लिटरली बटर. टीम खुश, टीम तयार, रेडी गो. या ठिकाणी मात्र पहिला गडी षटकार ताईसाहेबांकडून. हाऊस द टेस्ट. या ठिकाणी असं मी घेतोय, मी पण खातो. चाल सांगतो तुम्हाला. पकडा 1 मिनिट ऋषी भाई. मी हाताने घेतो म्हणतो. त्याला चारू थोडं दादू तू पण चार. मस्त चव. पराठा खाऊन संपलेला आहे, बटर अजून बोटाला एवढं भारी म्हणजे पराठा होता. सो आता आपल्याला आता पुलाव खायचा. ते पुलाव कुठला होता की 36. चलो देखते, बता दो. मैं हूँ दिल्ली से, ये है कर्नाटक. अच्छी जगह है भैया, वृंदावन से. हाँ. कानपुर से. तो मिले कैसे तुम लोग सब? साथ में काम करते हैं. कहाँ पे? इंदौर में. मतलब IT सेक्टर में? IT सेक्टर में, ओके चलता है भाई. तो तुम लोग का दुख समझ सकता हूँ, IT सेक्टर बोले समझ सकते हो. 609 मंथ एंड अलग भैया. सही है सही है. खायला आलो तो म्हणजे पुलाव. 1 प्लेट पुलाव किती का? 100 रुपये. चला बघूया. या ठिकाणी पुलावचा रिव्ह्यू देतो तुम्हाला. मस्त आहे, डिसेंट आहे, लय भारी ना. ओके ओके. तर आता आपलं खाऊन झाले तर 4-5 आयटम. आता शेवपुरी दहीपुरी खायची इच्छा झाली आमच्या भाऊजींना. सो आता त्यातलं कुठलं बेस्ट आहे बघून ते खाऊया आपण. त्याचं आपण आता शाही दही बडा आणि स्वादिष्ट पसासे म्हणजे दहीपुरी खायला तुम्हाला बाकी सांगा नको. थोडं बनवायला चालू आहे, बघूया कशी लागते. मला सांगतो पुरी तोंडापेक्षा मोठी आहे असं. आणि 1 2 काय साहेबांची इच्छा आहे आता स्वीट कॉर्न खायची. स्वीट कॉर्न घेतलं सर. हामोच कितने का? 80,000. आणले नाही 80,000 रुपये. एक सर जमीन का कागद EMI वरती तुम्ही तर स्वीट कॉर्न खाऊ शकता, जे की आपल्या शेतातून 9 रुपये किलोन जाते फक्त. लगा दीजिए भाई. विशाल बहुत बढ़िया. स्टॉल कितना आपला? स्टॉल नंबर 7 आता चाट. इथं वरती रामजीबाईच्या खाली आला ना तिथं आहे. विषय क्वालिटीचा 1 नंबर आहे. अपना अरे रेडी हो? कहाँ से बना रहे सर? मैं सोलापुर से हूँ, महाराष्ट्र से. मेरे को एक बताओ सबसे स्पेशल क्या है अपना? बेस्ट सेलर है इंदौरी मलाई हाँ और स्पेशल ड्राई फ्रूट. चलो ये वाला लगा दो. ड्राई फ्रूट यस. जी भैया रेडी. हाँ चांदी से चमक रहे हो भाई. कहाँ से बना रहे भाई साहब? सोलापुर महाराष्ट्र. सोलापुर महाराष्ट्र से. चलो भैया, भैया आ गए सोलापुर महाराष्ट्र से. क्या बात है. बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. क्या बात है. वाह. रेडी. भैया महाराष्ट्र सोलापुर में कोई ऐसा है जो बिना देखे नारियल काट रहा हो? नहीं ऐसा तो कोई नहीं देखा. पूरे महाराष्ट्र में नहीं. मैंने पहली बार देख रहा हूँ. बिना देखे कोई कैसे काट सकता है? बिना देखे हम काट.
चलो दिखा दो फिर। नारियल को काटेंगे बिना देखे। अरे बाप रे, अच्छा आपको आप टेक केयर कर लेना थोड़ा सा। बेंगलोर, 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 बेंगलोर। इंदौर के सराफे में आए हो तो कितना भी हो रस। हाँ। इंदौर के सराफे में आए हो तो कितना भी हो रस, और मिस ना करना है नवीन का कोकोनट। वर्ल्ड फेमस। अभी लाया तोड़ के जाना नहीं छोड़ के, चले आओ दौड़ के। बम्बई से सीखा। कहाँ से सीखा? बम्बई से। बम्बई। और बेंगलोर से लाए नारियल का ट्रक। कहाँ से लाए? बेंगलोर। बेंगलोर। और इंदौर के सराफे में लगा दिया तड़का। क्या लगा दिया? तड़का। तड़का। पूछो कैसे? कैसे? मैडम खाया पिया करो, कैसे हो रहे? पूछो कैसे? 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 नारियल को काटेंगे बिना देखिए। ओ भाई, कैसे काटा? बिना देखे। बिना देखे। कोई चीटिंग तो नहीं करी? नहीं करी। वर्ल्ड फेमस। वो गलती से निकल गया। बहुत बढ़िया भैया जी, कॉन्फिडेंस भेटला आजचा। वर्ल्ड फेमस। बहुत बढ़िया। ये जाएगा हवा में। कहाँ जाएगा? हवा में। कहाँ गया? हवा में। हवा में। कहाँ गया? हवा में। हवा में। भारीच करते। जय श्री महाकाल। जय श्री महाकाल। मैं कोल्हापुर महाराष्ट्र से। सोलापुर। सोलापुर महाराष्ट्र से आए तो भैया के लिए बनाएंगे लोडेड ड्राई फ्रूट कोकोनट क्रश, ओके जो कि हमारे नवीन कोकोनट क्रश का नवीन स्पेशल। चले। सबसे पहले ले लेंगे अपन स्ट्रॉबेरी। अब आ जाएगा हर्शीज का चॉकलेट। क्या बात। क्या है, बाद में आ जाएगी अपनी गोल्ड मैन की वेनिला आइसक्रीम। वाह। गोल्ड मैन के द्वारा बनी गई वेनिला आइसक्रीम, एकदम गोल्डन आपको। अब आएगा अपना स्पेशल इंदौरी मलाई का कोकोनट क्रश। धर ना दादा, मी इथून बघतो म्हणजे थोडंसं लांब. ये आ गया अपना इंदौरी मलाई का कोकोनट क्रश, और इसमें तड़का लगेगा इंदौरी मलाई का। वाह, मलाई का तड़का। और आ जाएंगे इसमें ड्राई फ्रूट, जम्मू कश्मीर के द्वारा बुलवाए, जम्मू कश्मीर के ड्राई फ्रूट है वो। एक दो नहीं डालेंगे, हाँ। भर भर के डालेंगे। वाह। जब तक आप संतुष्ट नहीं होंगे जब तक डालेंगे। ये देखिए, मजा आ गया भाई। एक नंबर। इसके बाद भी अगर आप और बोलोगे कि कम है तो और डालेंगे। इतना ही बात बहुत हो गया हमारे लिए। टिश्यू पेपर दो बेटा। अरे भाई साहब, आपके लिए लोडेड कोकोनट रेडी हो चुका है। ये अच्छा बनेगा तो आपका है, हाँ। और खराब बना तो मेरा। हाँ। अच्छा बनेगा तो आपके पैसे लगेंगे, वरना पैसे नहीं लगेंगे, क्योंकि इसको आप इतना प्यार से बना तो अच्छे होगा। बराबर इसको आप टेस्ट करोगे तो आपको संतुष्टि होगी, और आप जो पैसे दोगे उससे मुझे संतुष्टि जरूर। बोलो जय श्री महाकाल। जय श्री महाकाल। टेस्ट कीजिए और बताइए। तर बनवून आपल्या हातात आलेला आहे आणि याचा पहिला रिव्ह्यू तुम्हाला देतो भैया बनाओ। जबरदस्त क्वालिटी. खरं सांगतो, आपल्या ब्लॉगमध्ये कायम आपण रिव्ह्यू चांगला देतो. जबरदस्त क्वालिटी खरंच. कुठे नवीन कोकोनट क्रश स्टॉल नंबर 70, बेस्ट क्वालिटी खरंच. आता हे कसं आहे, खाऊन खाऊन संपले. पेज आहे, स्ट्रॉ टाकून दिले. स्ट्रॉमध्ये पण येत ना का. आता खाऊन झाले बऱ्यापैकी.
आता कोकोनट वगैरे एवढं खाल्लंय पण मन भरत नाही आपल्या ब्लॉगरचं. त्यामुळे ब्लॉगर आता अजून एका ठिकाणी चाललाय जे की तुम्ही इंस्टाग्रामवर त्या आधी बघितलं असेल. मला दाखवतो आता का नाही बघित इथं बघून काय वाटतं मला सांगा फक्त. आपका फल का गोल्ड वाली लगाने आपकी फेमस वीडियो देखी इसलिए आया था. ठीक है महाराष्ट्र से और खास आइए आप अंदर जरूर आएंगे. आपने 100 दिया थकी वापस आ रहा है ऑफिस में गया ढीला होकर आ रहा है. कहाँ से बता रहे? सोलापुर महाराष्ट्र से ये पंढरपूर. सोलापुर महाराष्ट्र से है भाई साहब. वो सोलापुर की चादर फेमस है ना. हाँ. वैसी हमारी गोल्डन कुल्फी फेमस है भाई साहब. मैं खिला रहा हूँ. क्या महाकाल के दर्शन करिए. बहुत बढ़िया. ओंकार महाराज के दर्शन करिए. अब इंदौर के खान पान का आनंद लेंगे आप. बहुत बढ़िया. है ना नेमा की साइड है तो कुल्फी खिला रहा हूँ आपको. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. सालों से देख रहा आज पहली बार मौका मिला. मुझे बेटा 50 साल ऊपर होगा. पांडुरंग है ना पंढरपूर पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. हाँ. ये लो भाई आओ. कितनी एक लगा ना 2. चलो बेटा गोल्डन चालू ठेव. गोल्डन लाइन विथ गोल्डन हार्ट और ये सोने की कुल्फी. जय श्री महाकाल. आओ जी. बहुत बढ़िया. आप पक्का खाएंगे कुल्फी. बंद करू नको. ये कुल्फी लिटरली याच्यावरती वरती गोल्डचं वर्किंग आहे आणि हे असं काय चलो एक फल लगा ना भाई साहब. आपके लिए फल डाल. आणि सगळ्या शेवटी आम्ही चिंच घेतल्या खायला. कट्टे इंदोरची कट्टे म्हणले झालाय. मी घरी चाललेलो आहे. घरी नाही रूमवर चाललो हॉटेलवर जाऊन आता झोपणार आहे. खाऊन पिऊन मस्त पोट भरलं आहे. इंदोरच्या खाऊ गल्लीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.